केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद। तर उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल, उमेदवारांची धाकधूक वाढली, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। लोकसभा निकालाआधी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी घेतली निवडणूक आयोगाची भेट। ईव्हीएम पोस्टल मतमोजणीबाबत चर्चा। पोस्टल मतदानाची मोजणी सर्वात आधी करण्याची मागणी। मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी अनिल परब आज उमेदवारी अर्ज भरणार। आदित्य ठाकरे, अरविंद सावंत यांच्यासह काँग्रेस नेते राहणार उपस्थित। ठाकरेंची शिवसेना जोरदार शक्ती प्रदर्शन करणार। मुंबई पदवीधर मतदारसंघावरून शिंदेंची सेना भाजपा आमने सामने। शिंदेंच्या सेनेकडून मुंबई पदवीधरसाठी दीपक सावंत इच्छुक। भाजपाचा अजूनही मुंबई पदवीधरवर दावा कायम। स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा आज स्मृती दिन। परळीतील गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे करणार अभिवादन। पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत। सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं वाहतूक धीम्या गतीनं। सकाळी कामावर जाण्याच्या वेळी नोकरदार वर्गाचे हाल। पुढील 5 दिवस गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता। महाराष्ट्रासह बिहार, मध्य प्रदेशातही बरसणार सरी। लोकसभा निवडणुकीचं मतदान संपताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरात 3 ते 5 रुपयांनी वाढ, तर अमूल दूधही 2 रुपयांनी महागलं।